आणि आता दिवसभरातल्या इतर राजकीय टॉप 9 बातम्या आपण बघूयात। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या निकालावर 5 मार्चला सुनावणी, चुकीच्या पद्धतीनं घर लाटल्याचा कोकाटेंवर आरोप आहे। आता शिक्षेविरोधामध्ये कोकाटेंनी आव्हान दिलेलं होतं। कोकाटे कायद्यानं अपात्र आहेत, पण मंत्रिपद वाचवण्यासाठी त्यांची धडपड आहे। संजय राऊतांची टीका। कायद्यानं ते अपात्र ठरलेले आहेत, त्यांची धडपड सुरू आहे मंत्रिपद वाचावं यासाठी। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उत्तम जानकर यांचा एकाच गाडीमधून प्रवास। अजित पवार आणि उत्तम जानकरांची 5 मिनिटं गाडीमध्ये चर्चा। उत्तम जानकरांसोबत उमेश पाटील देखील उपस्थित। काँग्रेसच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदी सतीश पाटलांची निवड, तर विधानसभेच्या काँग्रेसच्या प्रतोदपदी अमित देशमुखांची निवड। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडून नेमणुका जाहीर। आम्ही विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावर हक्क सांगणार। विधानसभेमध्ये आमची एकत्रित संख्या 50, अध्यक्ष आमची मागणी मान्य करतील। संजय राऊतांचं वक्तव्य। विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदावर शिवसेना आपला मी दावा म्हणणार नाही, आपला हक्क जो आहे तो सांगणार आहे। मवियातील कोणत्याच पक्षाकडे संख्याबळ नाही ही वस्तुस्थिती आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विरोधी पक्षनेते पदाचा पेच कायम राहील। राऊतांच्या दाव्यावर मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। नाव कुणाचे काही जरी आले तर अखेरला निर्णय अध्यक्षाला घ्यायचा आहे। मला वाटतं या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता होणार नाही। मोहन भागवत कुंभमेळ्यात गेलेले का? मी त्यांना फॉलो करतो। मोहन भागवत गेले की त्यांच्या मागे जाऊ असं आमचं ठरलेलं। संजय राऊतांचा टोला। कुंभमेळ्याला का गेले नाहीत हे विचारा। शिंदेंनी केलेला ठाकरेंना हा सवाल। यांना मी तरी प्रयागराजला जाऊन गंगे डुबकी मारून स्नान करताना पाहिलं नाही। आम्ही सगळे म्हटलं सरसंघचालक गेले की त्यांच्या पाठोपाठ आपण जातो। संवेदनशील घटनेवर बोलताना सर्वांनी तारतम्य ठेवावं। माझ्या सकट सगळ्यांनीच सबुरीने वागावं। योगेश कदमांच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार यांचा सल्ला। उद्धव ठाकरेंची शिवसेना कोकणातील डॅमेज कंट्रोलसाठी ॲक्शन मोडमध्ये आली आहे। राजापूर शहरात नव्यानं उद्धव ठाकरे गटाच्या नव्या शाखेचं उद्घाटन, तर विनायक राऊतांच्या उपस्थितीत पहिलं संपर्क कार्यालय उद्घाटन झालंय। तसंच कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन।